विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा एकदा आपलं या माझ्या विंग्स ऑफ इंग्लिश फुल गायडन्स या युट्यूब चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे. मी आज आपल्याला एक चॅलेंजिंग टॉपिक घेऊन आलेला आहे की जो इयत्ता 9वी आणि इयत्ता 10वी इंग्रजी या विषयामध्ये आपल्याला चॅलेंजिंग वाटणारा हा टॉपिक तो म्हणजे क्वेश्चन नंबर 6B एक्सपांड द थीम यामधील जो क्वेश्चन आहे तो म्हणजे न्यूज रिपोर्ट रायटिंग. या न्यूज रिपोर्ट रायटिंग हा 5 मार्कासाठी विचारला जाणारा क्वेश्चन आहे आणि आपल्याला परीक्षेमध्ये एक हेडलाईन दिली जाते आणि 4 पॉइंट्स दिले जातात. त्या हेडलाईन आणि दिलेल्या 4 पॉइंट्सच्या आधारे आपल्याला न्यूज रिपोर्ट रायटिंग लिहावं लागतं. अत्यंत सोपा आहे हा भाग. आपल्याला कमी वेळामध्ये कमी लिखाणामध्ये 5 मार्क मिळवून देणारा हा एकमेव टॉपिक आहे तो म्हणजे न्यूज रिपोर्ट रायटिंग. हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पहा आणि नक्कीच याच्यामध्ये आपल्याला मार्क्स मिळतील याची मला खात्री आहे. आता बघूया या ठिकाणी मी काय केलेलं आहे. सुरुवातीला हेडलाईन घेतलेला आहे. हेडलाईन आहे टायगर अटॅक्स 8-year-old ऍट राजीव गांधी नॅशनल पार्क. म्हणजे 8 वर्षाच्या मुलावरती राजीव गांधी नॅशनल पार्क या ठिकाणी एका टायगरने हल्ला केला, अशा प्रकारची न्यूज आहे, हेडलाईन आहे. आपल्याला काय करायचं आहे, परीक्षेमध्ये आपल्याला क्वेश्चन पेपर मध्ये न्यूज हेडलाईन दिली जाते. ती हेडलाईन आपल्याला जशीच्या तशी बघून लिहायची आहे. त्याच्यामध्ये आपण काहीही कोणत्या प्रकारचा बदल करायचा नाही. आपण काय करू शकतो, न्यूज जर कमी शब्दामध्ये दिलेली असेल, छोटीशी न्यूज असेल, तर आपण सगळी न्यूज ही ब्लॉक लेटर्स म्हणजे पहिल्या लिपीमध्ये लिहायचे. जर समजा लॉंग अशा प्रकारची न्यूज असेल तर आपण काय करायचंय, त्याचा प्रत्येक शब्द जो आहे तो प्रत्येक शब्दाचं पहिलं लेटर फक्त कॅपिटल मध्ये लिहा, बाकी कोणताही बदल करू नका. पहिल्यांदा क्वेश्चन नंबर टाका, दिलेली हेडलाईन आहे अशी न्यूज पेपर मध्ये जी आपल्याला दिलेली आहे ती हेडलाईन आन्सर शीट मध्ये आहे अशी बघून लिहायची आहे. आता पुढचा जो भाग आहे, आपल्याला परीक्षेमध्ये काय केलेलं असतं, 4 भाग असतात. ते म्हणजे हेडलाईन, त्यानंतर इंट्रो असतो, तो म्हणजे त्याच्यामध्ये डे, डेट, प्लेस, सोर्स या गोष्टींचा अंतर्भाव असतो. आता अत्यंत सोप्या पद्धतीने शिकूया. पहिला पॅराग्राफ काय असतो, पहिल्यांदा काय लिहायचं न्यूज रिपोर्ट रायटिंग मध्ये, हे अगदी सोप्या पद्धतीने शिकूया विद्यार्थ्यांनो, काही काळजी करू नका. आता पहिल्यांदा आपला उद्या फ्रायडे आहे, तारीख आहे 27 मार्च. हे मी इथं लिहिलेलं आहे, म्हणजे डे, फ्रायडे, FRI एवढं लिहिलं तरी चालेल. त्यानंतर 27 म्हणजे 27 लिहायचं आहे. पुन्हा महिन्याचं नाव MARCH, M कॅपिटल, त्यानंतर कॉमा द्यायचा आहे. आणि जी आपण न्यूज लिहिणार आहोत, समजा त्या ठिकाणी ठिकाणाचा बोध केलेला असेल हेडलाईन मध्ये, तर ते ठिकाण, त्या गावाचं नाव या ठिकाणी लिहायचं आहे, कॅपिटल मध्ये सुरुवात करायची आहे. मी हे मुंबई ठाणे या ठिकाणी घडलेली ही घटना आहे, नॅशनल पार्क राजीव गांधी नॅशनल पार्क त्या ठिकाणी आहे, म्हणून मी या ठिकाणी मुंबई हे घेतलेलं आहे. त्याच्यानंतर काय करायचं आहे, PTI म्हणजे प्रेस ट्रस्ट ऑफ इंडिया, म्हणजे काय आहे, हे कंसामध्ये या ज्या बातमीचा सोर्स काय आहे, ती बातमी कुठून आली, कशी त्या न्यूज रिपोर्ट न्यूज एजन्सीकडे आहे, न्यूज एजन्सी आहे, ही बातमी कुठून आली, त्या बातमीचा सोर्स उगम या ठिकाणी दिलेला आहे. किंवा आपण या ठिकाणी जस्ट बिलो द हेडलाईन या ठिकाणी सुद्धा कंसामध्ये लिहू शकतो, बाय न्यूज रिपोर्टर, अशा प्रकारे लिहू शकतो. N कॅपिटल काढा न्यूज मधील, रिपोर्टर मधील R कॅपिटल काढा आणि दोन्ही शब्द कंसामध्ये टाका, असंही आपण लिहू शकतो. आता यानंतर जो पुढे आहे, आता न्यूज रायटिंग करत असताना पहिला पॅराग्राफ काय असेल, काय लिहावं, हा क्वेश्चन आपल्या मनामध्ये नक्कीच असेल. काळजी करू नका, एकदम सोपी पद्धत आहे.
तर पहिला जो पॅरेग्राफ असतो तो आकर्षक असला पाहिजे. हे जे न्यूज रिपोर्ट आहे याचं जी हेडलाईन आहे या हेडलाईनचा मुख्य सारांश या पहिल्या पॅरेग्राफ मध्ये आपल्याला पाहायला मिळतो. सारांश असतो म्हणजे काय, ही न्यूज या ठिकाणी आपणाला कमीत कमी 3 ते 4 WH क्वेश्चनची उत्तर देणारा पहिला पॅराग्राफ असायला पाहिजे. म्हणजे काय, नेमकं कोणते WH क्वेश्चन आपण घेऊया. समजा ती घटना काय आहे, म्हणजे घटना काय आहे, व्हॉट. त्यानंतर ती घटना कुठे घडली, म्हणजे व्हेअर, ठिकाणाचा बोध पाहिजे पहिल्या पॅराग्राफ मध्ये. त्यानंतर व्हेन, ती घटना केव्हा घडली हेही पहिल्या पॅराग्राफ मध्ये आलं पाहिजे. आणि हाऊ, ती घटना कशी घडली. या 3-4 WH क्वेश्चनची उत्तर देणारा पहिला पॅराग्राफ लिहायचा, बाकी काहीही करायचं नाहीये. आपणाला न्यूज रिपोर्ट एखाद्या वेळेस एखाद्या मोठ्या फंक्शन वरती येऊ शकतो. एन्व्हायरमेंट डे असेल, प्राइज डिस्ट्रीब्युशन प्रोग्राम असेल आपल्या शाळेमधला, स्कूल मधला, असं असेल तरी सुद्धा न्यूज रिपोर्ट लिहित असताना पहिला पॅराग्राफ आकर्षक असला पाहिजे. तो म्हणजे त्या बातमीचा सारांश असला पाहिजे. ती बातमी कुठे घडली, केव्हा घडली, कोण कोण उपस्थित होते त्यावेळेस, त्याचबरोबर ती कशी घडली. या 2-4 वाक्य आपले पहिल्या पॅराग्राफ मध्ये आले की आपला पहिला पॅराग्राफ हा संपला. काही काळजी करायचं काम नाही. कोणत्याही प्रकारचं न्यूज रिपोर्ट येऊ, न्यूज हेडलाईन येऊ देत. एखादा फ्लड असेल म्हणजे पुराचा असेल तर पूर कुठे आलेला होता, कधी आलेला होता, किती बाधित झाल्या गोष्टी, किती त्या ठिकाणी जखमी झाले लोक, किती वाहून गेले, हे थोडक्यात आपल्याला फक्त संख्या कशी घडली हे सगळं थोडक्यात लिहायचं आहे. म्हणजे पहिला पॅराग्राफ सोपा आहे. तो म्हणजे 3 to 5 WH क्वेश्चनची उत्तरं देणारा आपण पहिला पॅराग्राफ लिहायचा. आता मी इथं बघा, a 8-year-old boy was attacked and killed by a tiger. काय घटना आहे हे सांगितलंय पहिल्यांदा. व्हॉट म्हणजे काय घडलंय हे सांगितलेलं आहे. म्हणजे 8 वर्षाचा मुलगा टायगर कडून अटॅक केला जातो. आता इथं आणखी दुसरं बघा, महत्वाचं म्हणजे काय, आपणाला या ठिकाणी सगळं पॅसिव्ह कन्स्ट्रक्शन वापरलेलं आहे. पॅसिव्ह कन्स्ट्रक्शन आपण ग्रामर मध्ये शिकलेला असाल, ऍक्टिव्ह व्हॉइस, पॅसिव्ह व्हॉइस. तर इथं या ठिकाणी आपल्याला पॅसिव्ह कन्स्ट्रक्शन वापरायचं. जास्तीत जास्त न्यूज रिपोर्ट रायटिंगचं हे खासियत आहे, मोठं एक फीचर्स किंवा वैशिष्ट्य आहे की वी शुड राईट न्यूज इन अ पॅसिव्ह कन्स्ट्रक्शन. आता द बॉय वॉज अटॅक्ड अँड किल्ड बाय अ टायगर. बाय आलेला आहे, पॅसिव्ह कन्स्ट्रक्शन आहे. डायरेक्ट असं लिहिलेलं नाही की टायगर अटॅक्ड द बॉय, असं नाही लिहिलेलं, हे ऍक्टिव्ह झालं. आपल्याला पॅसिव्ह व्हॉइसचा वापर करायचा आहे, तरच आपल्याला आउट ऑफ मार्क्स मिळू शकतात. आता हे काय आहे घडलं, त्याच्यानंतर कधी घडलेलं आहे, ऑन थर्सडे इव्हिनिंग. म्हणजे या ठिकाणी ऑन थर्सडे इव्हिनिंग, व्हेन केव्हा घडली ती घटना हे आलेलं आहे. त्याच्यानंतर नियर रेल्वे स्टेशन ऍट राजीव गांधी नॅशनल पार्क. इथून आपल्याला काय कळतंय की त्या घटनेचं ठिकाण कुठे आहे, वेअर दिस इन्सिडेंट had taken place. The answer is given in the first paragraph. Understand? So all these things are there. The first paragraph should give the answers of the 5 at least 4 to 5 WH questions. Okay? म्हणजे घटना कुठे घडलेली आहे, काय आहे घटना, केव्हा घडलेली आहे, कोठे घडलेले आहे, याची उत्तर देणारा पहिला पॅराग्राफ लिहायचा आहे. देन सेकंड, आता हा जो सेकंड पॅराग्राफ आहे हा डिटेल, सगळे डिटेल्स मध्ये आपल्याला लिहायचं आहे. द इन्सिडेंट शुड बी डिस्क्राइब्ड इन डिटेल.
आता पहिलं मला एक सांगायचं आहे की न्यूज रिपोर्ट हे काय असते, तर होऊन गेलेली घटना असते. बऱ्याच अंशी आपल्याला इयत्ता 10वीचे आपण आहोत की होऊन गेलेल्या घटना आपल्याला लिहायच्या असतात. म्हणजे वी शुड यूज अ पास्ट टेन्स. आपल्याला पास्ट टेन्सचा वापर म्हणजे भूतकाळाचा वापर करायचा असतो. त्याच्याही मध्ये सिंपल पास्ट टेन्सचा आपल्याला वापर करायचा आहे. आणि दुसरं वैशिष्ट्य म्हणजे न्यूज रिपोर्ट रायटिंगचं की आपणाला जशी घटना घडलेली आहे तसं लिहावं लागतं. म्हणजे आवर ओपिनियन शुड नॉट बी देअर. वी शुड नॉट राईट आवर ओपिनियन. आपलं जे मत आहे ते मत इथे मांडायचं नाही. आपल्या मताला किंमत नाही. फर्स्ट पर्सन प्रोनाउन्स यूज करायचे नाहीत. आय, वी अशा प्रकारचे यूज करायचे नाहीत. तर ही, शी, इट, दे अशा प्रकारचे थर्ड पर्सन प्रोनाउन आपल्याला या ठिकाणी यूज करायचे. हेही गोष्ट लक्षात घ्या. आणि दुसरं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे न्यूज रिपोर्ट रायटिंगचं की न्यूज रिपोर्ट रायटिंग शुड बी इन अ शॉर्ट. शॉर्ट मध्ये पाहिजे. कमी शब्दामध्ये जास्त अर्थ सामावणारे आहे असली पाहिजे. म्हणजे न्यूज रिपोर्ट रायटिंग हे खूप लॉंग लिहिलं पाहिजे असं अपेक्षित नाही. आता दुसरा जो पॅराग्राफ, पहिला पॅराग्राफ आपण समजून घेतला. आता दुसरा पॅराग्राफ काय असला पाहिजे, तर इट इज डिटेल इन्फॉर्मेशन अबाउट द न्यूज हेडलाईन. आपणाला डिटेल आपल्याला लिहायचं आहे या ठिकाणी. बघा, सोर्सेस सेड दॅट द इन्सिडेंट टूक प्लेस अराउंड 6 PM. आता या ठिकाणी 6 PM म्हणजे सायंकाळची वेळ आहे. इथं फक्त इव्हिनिंग म्हटलेलं आहे आणि हा सेकंड पॅराग्राफ मध्ये डिटेल द्यायचं आहे. करेक्ट टाइम सांगितलेला आहे 6 PM. म्हणजे हा पॅराग्राफ जो आहे, जो आपला शॉर्ट कंटिन्यूइंग पॅराग्राफ असा पॉइंट दिला जातो आपल्याला परीक्षेमध्ये, तो हा आहे. When Nadesh More came in the park with his family. बघा, came past tense वापरलेला आहे. Came in the park with his family while taking photos with his family, he was attacked by the tiger. He was attacked by the tiger. Passive construction. Was attacked by the tiger. He was grabbed and taken away few meters from his family. म्हणजे पूर्णपणे तो इन्सिडेंट इथं डिस्क्राइब केलेला आहे. जसा घडला होता तसं लिहिलेलं आहे. आणि इथं हिज, ही थर्ड पर्सन प्रोनाउन यूज केलेला आहे. थर्ड पर्सन प्रोनाउन ही, सी, इट, दे असे यूज करायचे. When people cried out, जेव्हा लोक ओरडले कसे loudly, the tiger ran away, past tense. From there, he was unconscious. There were many injuries on his neck. Unconscious झाला, बेशुद्ध पडला तो मुलगा. Many injuries on his neck. त्याच्या मानेवरती अनेक जखमा होत्या. Then he was taken to nearest hospital. आणि नंतर त्याला नियरेस्ट म्हणजे जवळच्या हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले. बट ही वॉज डिक्लेअर्ड डेड. परंतु त्याला मृत घोषित करण्यात आले हॉस्पिटलमध्ये. अशा प्रकारचा हा शॉर्ट कंटिन्यूइंग पॅराग्राफ पूर्ण झाला. आता कन्क्लुजन हा असा एक पॉइंट आपल्याला एक्झाम मध्ये, ऍक्टिव्हिटी शीट मध्ये, आपल्या क्वेश्चन पेपर मध्ये दिला जातो. कन्क्लुजन काय असलं पाहिजे हे आपण आता बघूया. आता कन्क्लुजन म्हणजे काय, तर त्या कार्यक्रमात आता जर समजा मोठा एखादा फंक्शन असेल, फंक्शनचं आपण न्यूज लिहित असेल, तर त्याचं कन्क्लुजन, हाऊ द प्रोग्राम एंडेड. प्रोग्राम कसा एंड झाला, त्याचा शेवट काय झाला. मोस्टली our school programs ends with our national anthem, वंदे मातरम. वंदे राष्ट्रीय गीत जे आहे वंदे मातरम याने शेवट होतो. किंवा डिस्ट्रीब्युशन ऑफ द स्वीट्स लाईक धिस असा एंड होतो.
किंवा प्रोग्राम एंडेड विथ अ व्होट ऑफ थँक्स. व्होट ऑफ थँक्स म्हणजे धन्यवाद मानले, आभार मानले, अशा प्रकारे प्रोग्राम एंड होऊ शकतो. तर दीज आर द वेज ऑफ द एंडिंग or writing the conclusion of the news report. Now the next is, now here आपण या ठिकाणी बघूया कशा प्रकारे कन्क्लुजन लिहिलेलं आहे. राकेश शर्मा, द फॉरेस्ट ऑफिसर ऑर्डर्ड टू एन्क्वायर. या ठिकाणी राकेश शर्मा जे आहेत ते फॉरेस्ट ऑफिसर आहेत. त्यांनी ऑर्डर दिलेला आहे टू एन्क्वायर, चौकशी करण्याचं, अबाउट दिस इन्सिडेंट. अँड ही सेड, आणि त्याने म्हटलंय, काय म्हटलंय, द बॉय वॉज डेडली इंज्युअर्ड अँड डायड ऍट द स्पॉट. आता या ठिकाणी हे जे आहे हे जे आहे ते जे राकेश शर्मा यांच्या तोंडचे हे उद्गार आहे की बॉय गंभीररित्या जखमी झालेला होता and died at the spot, आणि जागेवरतीच त्याचा मृत्यू झाला. अशा प्रकारे म्हणजे काय आहे की हे प्रत्यक्षदर्शी आहे किंवा ते जबाबदार व्यक्ती आहेत. त्या जबाबदार व्यक्तींचं असलेलं बाईट्स त्याला आपण म्हणतो, त्यांच्या शब्दामध्ये डबल इन्व्हर्टेड कॉमा मध्ये आपल्याला लिहावं लागतं. म्हणजे अनेक वेळा असं काय घडतं की एखादा ऍक्सिडेंट होतो आणि आय विटनेस असतात, म्हणजे त्यांनी तो ऍक्सिडेंट पाहिलेला असतो. त्यांचं आपल्याला काय करायचं आहे की त्यांचे जे बाईट्स म्हणतात ते डबल इन्व्हर्टेड कॉमा मध्ये प्रेझेंट टेन्स मध्ये लिहायचे किंवा त्यांच्या शब्दामध्ये लिहायचे. जसं की आपण डायरेक्ट स्पीचचं जे वाक्य असतं ना, तशा प्रकारे आपण लिहायचं आहे. असं आपण न्यूज रिपोर्ट रायटिंग लिहू शकता. तर विद्यार्थ्यांनो, उद्या असणाऱ्या या परीक्षेसाठी माझ्या शुभेच्छा. जर तुम्हाला आणखी कोणता एखादा ग्रामरचा टॉपिक अवघड वाटत असेल किंवा तुम्हाला वाटत असेल की बाबा आणखी एक उदाहरण घ्या, असं जर काय तुम्हाला विनंती मला करायची असेल तर तुम्ही कॉमेंट्स मध्ये तसं मला सांगा. आणि इफ यू लाईक दिस व्हिडिओ यू कॅन शेअर, कॉमेंट्स अँड सबस्क्राईब माय चॅनल. थँक्यू.